कोकणात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे आणि लाखो चाकरमनी या ठिकाणी कोकणात दाखल होत आहेत। माझ्या पाठीमागे जर आपण बघितलं तर आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते ट्रॅफिक या ठिकाणी आपल्याला दिसेल। आज या ठिकाणी एक भीषण अपघात झालेला आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या गाड्यांसाठी एक इको गाडी आहे आणि खासगी आराम बस आहे यांच्यात अपघात झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी वाहनाचं नुकसान झालेलं आहे। जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये काही लोक जखमी देखील झालेले आहेत। 3 ते 4 लोक जे आहेत हे गणेशोत्सवासाठी कोकणात येत होते आणि ते या ठिकाणी जखमी झालेले आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत या ठिकाणी काही नागरिक आहेत, स्थानिक नागरिक आहेत, वाहन चालक आहेत। आपण त्यांना विचारू किती वाजता अपघात झाला? हे 1 तास आता झालं, अर्धा 1 पाऊण तास झाला सर। हा, आणि गाडी इथं साईडला अशी उभी होती। गाडी तिथं साईडला उभी होती आणि आम्ही बसलो होतो गाडीमध्ये आणि म्हणजे बाबा गेले होते सामान आणायला, म्हटलं थोडस सामान आहे आणि इथं नाथूनगर मध्ये त्यांना उतरायचं होतं। दादा बोला आपल्याला घरात उतरायचंय म्हणून, तर मग आम्ही गाडी तिथंच उतरवणार होतो, पण सामान थोडस घ्यायचं होतं, चाय वगैरे बनवण्यासाठी दूध वगैरे त्यांना सांगितलं होतं। मग ते साईडला गाडी लावून उभे होतो आणि आम्ही बसलो होतो। आम्हाला पण माहिती नाही कसं काय अचानकपणे मागून धडकलं ना। माझ्या भावाची आई होते, आम्ही 3 जण बसलो होतो, पण त्यांच्या भावाची माझ्या वहिनी आणि त्यांच्या मुली उतरल्या होत्या आणि बाबा सुद्धा उतरले होते ते सामान काढण्यासाठी। आपल्यासोबत काही लोक आहेत, मला सांगा मोठी रहदारी महामार्गावर आहे, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आहे, काय सांगाल किती गाड्या येत आहेत आणि कशी सुरक्षेची व्यवस्था असेल? ऍक्च्युली पूर्ण झोप पूर्ण झाली पाहिजे, कारण आता हे ट्रॅव्हल्सवाल्यांचं असं आहे की डे नाईट मारत असतात, त्याच्यामुळे त्यांची झोप क्लिअर होत नाही, त्याच्यामुळे हे असे अपघात होत असतात। काय सांगाल तुम्ही इथं स्थानिक रहिवासी आहात, अशा वेळेस किती अपघात होतात? आतापर्यंत 2-4 अपघात या ठिकाणी झालेले आहेत, काय सांगाल? आता जर पाहिलं तर या रस्त्याला मला वाटतं चौपदरी झाल्यानंतर असे बरेचसे अपघात ह्या कोकणामध्ये होत आहेत आणि ह्या गणेशोत्सवासाठी आपल्या कोकणात लोक वाहतुकी म्हणजे येत असतात आणि आपल्या आनंदासाठी येतात। परंतु आता या आजचा जो ऍक्सिडेंट झालेला आहे या पूर्णतः या इको गाडीवाल्या मालकाचं काय कोणतीही चूक नसताना ते आपल्या नातेवाईकडे गाडी उभे करून थांबले होते आणि ते थांबले असताना मागचं लक्झरीवाला येऊन त्यांना धडक दिली आणि त्या गाडीतली 2-3 माणसं जखमी झालेले आहेत। आपण बघतोय की या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावरती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी वाहतूक जी आहे ही सुरू आहे। अशा वेळेला वाहने सावकाश चालवण्याचं आवाहन केलेलं आहे, वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन केलेलं आहे। अपघात होऊ नयेत, विघ्नहर्त्याच्या या कार्यक्रमाला कोणत्याही अपघाताचं विघ्न येऊ नये यासाठी झोप पूर्ण झाली पाहिजे, वाहने सावकाश चालवली पाहिजेत असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येते। चंद्रकांत मनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी।